ओम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते. काल आपण गुरुचरित्राबद्दलचे काही विचार किंवा काही पैलू आपण पाहिले की हा ग्रंथ नसून हा साक्षात परमेश्वराच्या अवताराचं हे प्रगट झालेलं चरित्र आहे. तर त्याचाच पुढचा भाग आज आपण त्यातले काही मुद्दे पाहत आहोत. आपल्याला असं दिसून येतं कोणी गुरुचरित्र वाचतो तेव्हा त्या गुरुचरित्रामध्ये 3 शब्द, विशेषतः 2 शब्द आपलं लक्ष वेधून घेतात. एक आहे दत्तात्रयाच्या मनोहर पादुका, दुसरी आहे गाणगापूरच्या निर्गुण पादुका आणि तिसरी आहे सुवर्ण पादुका. तर हे या मनोहर पादुका काय आहेत आणि या निर्गुण पादुका काय आहेत आणि पादुकाचं पूजन हे काय प्रकार आहे, हा विषय किंवा हा विचार कोणत्याही अभ्यासकाला, कोणत्याही पाठकाला, साधकाच्या मनात आला तर काही नवल नाही, सहज ती गोष्ट आहे. पण त्याकडे वळण्यापूर्वी एक महत्त्वाचा मुद्दा काल जो सुटला होता आणि काल जो सांगण्याचा एक प्रयत्न करत होतो मी, विवेचनाच्या ओघामध्ये तो भाग राहून गेला. संपूर्ण श्रीपाद अवताराबद्दल काल मी काहीच बोलू शकलो नाही. तर श्रीपाद अवताराचा संपूर्ण कथाभाग हा 5व्या अध्यायापासून सुरू होतो. श्रीपाद श्री वल्लभाचा अवतार 6 आणि 7 अध्यायामध्ये गोकर्ण महात्म्य, 8व्या अध्यायामध्ये अंबिका देवीचं शनी प्रदोषाचं व्रत, 9व्याच्यामध्ये रजकाची कथा आणि 10व्या अध्यायामध्ये श्रीपाद अवताराने आपलं भक्त प्रेम दाखवलेली कथा. इतके हे अध्याय श्रीपाद अवताराशी गुरुचरित्रामध्ये आलेले आहे. इथे 2 गोष्टी आपल्या लक्षात येतात की काल आपण पाहिलं की सिद्ध नामधारक संवाद चालू असताना सिद्ध हे गुरुचरित्र सांगतात आहे. पण प्रश्न असा होतो की सिद्धांना श्रीपाद अवताराचं चरित्र कसं माहीत झालं. आपण जशी एक भूमिका घेतली की नरसिंह सरस्वती अवतारापासून श्रीपाद देवाच्या ऐवजी हे सिद्ध जे आहेत ते नरसिंह सरस्वतीच्या सानिध्यात आहे. मग श्रीपाद अवताराची कथा आणि चरित्र माहीत कसं झालं त्यांना. तर वस्तुस्थिती अशी दिसते की सिद्ध म्हणजे कोण, हीच भूमिका आपण जर तपासून पाहिलं तर त्याचं उत्तर आपल्याला मिळतं आहे. कारण सिद्ध काय मिळालेले, सिद्ध म्हणे आपण योगी हिंडो भूमी तीर्थस्वर्गी प्रसिद्ध आमुचा गुरु जगी नरसिंह सरस्वती. तर नरसिंह सरस्वती आपण काय करतो आहे, कोणची गोष्ट आज करीत असताना कोणत्याही सत्पुरुषाचं, मोठमोठ्या राजाचं, कर्तृत्ववान व्यक्तीचं चरित्र आपण पाहतो. म्हणजे काय करतो आपण दुसरं काही पाहत नाही. आपण जन्मापासून मृत्यूपर्यंतचं त्याच्या आयुष्याचा आलेख मांडतो आणि जन्मापासून मृत्यूपर्यंतचा आलेख मांडला की मृत्यूनंतर मग त्याचं आपण मूल्यमापन करतो आणि आपला निष्कर्ष करतो. गुरुचरित्राला ही भूमिका नामंजूर आहे. आणि ती कशी आहे तर गुरुचरित्र जे आहे हा साक्षात दत्तात्रय अवताराचा ग्रंथ आहे. आणि दत्तात्रय कोण आहे तर दत्तात्रय अवताराची 3 प्रधान लक्षणं आहेत. एक, दत्तात्रय हा गुरु आहे, सद्गुरू आहे. सद्गुरू हा जीवाचं वंशोवंशी रक्षण करीत असतो. एका जन्मापुरतं करत नाही तो, आपलं पिढ्यानुपिढ्या जन्मोजन्मी. गुरुचरित्राची जेव्हा समाप्ती यायला लागली तेव्हा शेवटच्या 51व्या अध्यायामध्ये सरस्वती गंगाधर स्पष्टपणे असं नमूद करतात, श्री नरसिंह सरस्वती शंकर रक्षी त्यांचे वंशवंशी. हा नरसिंह सरस्वती परमेश्वर वंश आपलं रक्षण करीत असतो. पिढ्यानुपिढ्या तर आपल्या जीवाचं रक्षण करीत असतो. आपण एक व्यक्ती घेतो, जन्ममृत्यूपर्यंत आयुष्य कल्पितो आणि विवेचन करून मोकळं होतो. ही भूमिका गुरुचरित्राला माहीत नाही. वंश म्हणजे सातत्याने चालणार. आणि म्हणून पहिल्याच अध्यायामध्ये सरस्वती गंगाधर आपल्याला बजावतात आहे, सांगतात आहे, गुरु प्रसन्न अहर्निशी आणि आमच्या घराण्यावर गुरुची कृपा ही परंपरेने चालत आली, अहर्निश आहे, सातत्याने. आणि असे सद्गुरू आम्हाला हे करतात आहे.
म्हणजे सद्गुरूचं कार्य जीवाला वंश जोपर्यंत त्या जीवाची मुक्तता होत नाही तोपर्यंत त्या जीवाचं संरक्षण करणं, त्याला कालाचं बंधन नाही, त्याला व्यक्ती जीवनापुरतं जन्ममृत्यूच्या मर्यादा नाही, त्या अमर्यादा आहे. तर असं हे गुरुचं कार्य चालतो, तो सद्गुरू. दुसरा शब्द काय येतो गुरुचरित्रामध्ये? अतिथी. आणि तिसरा शब्द येतो यती. तर या काय संज्ञा आहेत? तर 5व्या अध्यायामध्ये जेव्हा श्रीपाद अवताराचं वर्णन करायला लागतं तेव्हा दत्तात्रेय हे पिठापूरला प्रगट झालेले आहेत स्मृती मातेसमोर, आणि ते अतिथी रूपात आहेत. आणि त्यावेळेस ते त्या भिक्षासाठी गेले असताना त्यावेळेस त्यांच्या घरी श्राद्धाची तिथी आहे. असं असताना ती स्मृती त्यांना भिक्षा घालते. ही कथा आली आहे गुरुचरित्रामध्ये. आता श्राद्ध असताना कोणालाही भिक्षा घालणं हे धर्मशास्त्र दृष्टीने कसं आहे? म्हणजे ते पिंडदान वगैरे हा सगळा कथाभाग पाहिला तर तिने ते सगळं बाजूला ठेवलं आणि भिक्षा दिली आणि देव प्रसन्न झाले आणि सांगितलं की माते तुझी इच्छा काय सांग मला. तेव्हा ती काय माता म्हणते की हे परमेश्वरा, मला पुत्र व्हावा आणि बालपणी ब्रह्मज्ञानी व्हावा ही तिची इच्छा आहे. आणि अतिथी रूपातले दत्तात्रेय तेच पूर्ण करतात. म्हणजे दत्तात्रेय अतिथी आहे. दत्तात्रेय अवताराचा परमविशेष अतिथी आहे. स्मरण मात्रे तो प्रगट होतो. आज आपण अतिथी म्हणजे पाहुणा, आणि जो नेहमी आपल्या घरी येतो, आल्यानंतर या आपण म्हणतो, पण मनातून म्हणतो की हा कुठून कशाला आला, कंटाळा येतो आपल्याला. पण आपण असं काही चेहरे हवा बाळगतो की वा मोठे उपकार झाले, बरेच दिवसाची भेट झाली, अमुक अमुक अमुक. पण अतिथी जो येतो, ज्याला आपण पाहुणा म्हणून ट्रीट करतो, तेवढं अतिथीचं कार्य नाही. अतिथी हा देण्यासाठी येतो. आणि ज्या पिंडाला किंवा ज्या जीवाला द्यायचं आहे, ज्याला आपण बिस्टो अपॉन असं म्हणतो, इंग्रजीमध्ये म्हणू शकू, कृपा करणं आहे, हे याची निवड तो करतो ज्याला द्यायचं आहे तो. आणि ही गोष्ट साहजिकच आहे. जो दान करणारा असतो तो मला तुम्ही दान किती द्या असं मी थोडीच मागू शकतो. दान करणारा त्याच्या इच्छेने देत असतो. तर अतिथी हा जीवाला देत असतो, देण्यासाठी येतो. अनेक लोक असं म्हणतात की अहो आम्ही गुरुचरित्राचं पारायण केलं, आम्ही गजानन महाराजांच्या पोथीचं पारायण केलं आणि आम्हाला असं दिसलं की दरवाजावर टकटक झाली. दरवाजा दिसलं तर तिथे गजानन महाराज उभे होते आणि थोडंसं आम्ही बुचकाट पडतो, हे कोण आहेत? आणि मग भानावर होतं तिथं कोणीच नाही. मग आपण तर हा भास असेल, हे आपल्याला काहीतरी भरून झालं असेल. तसं नसतं. ते त्या क्षणी तुमच्या घरी देण्यासाठी झालेले असतात. म्हणजे ज्या जीवाला द्यायचं त्याची निवड आणि केव्हा द्यायचं याची निवड, कालाची आणि व्यक्तीची निवड हे अतिथी रूपातले दत्तात्रेय करतात. आणि म्हणून श्रीपाद अवताराच्या प्रगटी करण्यासाठी त्या पिठापूरला दत्तात्रेय तिथे प्रगट झालेले आहे. आता तिसरा आहे तो यती आहे. यती म्हणजे काय? मला एक मुलगी आहे, ती मुलगी मोठी झाली, तिच्या विवाहाचा प्रसंग आला. मग मी विचार करतो की तिचे लग्न करायचं आहे आपल्याला. मी जुन्या गोष्टी बोलतो बरं, लोक म्हणतील की आजच तुम्ही बोलून राहिले म्हणून. तर मग माझा कोणतरी एक मित्र येतो, ओळखीचा येतो, अरे काय तू एवढा विचार कर? मी म्हणतो असं असे माझी अडचण आहे, असे प्रश्न आहे. अरे अमक्याचा मुलगा आहे ना, तू पाहणं तोडते. मी जातो, पाहतो, पुढच्या गोष्टी होतात. म्हणजे तो फक्त सजेस्ट करतो आणि सजेस्ट केल्यानंतर मग मी ॲक्टिवेट होतो. बाकी तो जो काही लग्न प्रसंग असेल, देणं घेणं असेल, याच्यात तो कुठेही इन्व्हॉल्व नसतो. म्हणजे तो प्रसंग जुळवून देण्यासाठी, कार्य करण्यासाठी तो मित्र आलेला असतो. हे आपण आपल्या जीवनात पाहतो. अतिथीचं हे कार्य आहे. आपल्याकडे इतके संप्रदाय आहे, दत्त संप्रदायातल्याच अनेक शाखा आहे. एखाद्या अभ्यासकाला प्रश्न पडेल की इतक्या शाखा, दत्त संप्रदायाचं एक आहे, तर इतक्या शाखा काय आहेत? तर त्या ज्या शाखा प्रवर्तक जे आहेत ते सगळे यती रूपातले आहेत. आणि ते विशिष्ट कार्य करण्यासाठी आणि साखळी, ज्याला आपण चेन जुळवणं, साखळी जुळवणं,
2 प्रसंगाची साखळी जुळून आपण पूर्ण करणं यतीचं हे काम आहे. आणि म्हणून वेगवेगळे संप्रदायाचे प्रवर्तक असतात, ते अध्यात्मविद्येने श्रेष्ठ असतात, योग्य असतात, पण निसटलेली साखळी पुन्हा जोडून ते कार्य करीत असतात. म्हणून श्रीपाद श्री वल्लभ यती, श्री नरसिंह सरस्वती यती हे शब्द आलेले आहेत गुरुचरित्रात. हे जे रूपामध्ये नरसिंह सरस्वती हे संन्यस्त अवस्था आहे. नरसिंह सरस्वती संन्यस्त अवस्था आहे. श्रीपाद संपूर्ण गुरुचरित्रामध्ये श्रीपाद श्री वल्लभ सरस्वती किंवा संन्यासी म्हटलेलं नाही, कुठेही शब्द नाही. आपण जरूर पाहू, पण ते तिथे यती रूपात आहे. हा शब्द मात्र अनेक ठिकाणी आलेला आहे की श्रीपाद श्री वल्लभ यती, म्हणजे अवधूत वेशामध्ये श्रीपाद प्रगट झालेले आहेत आणि विशिष्ट कार्य करण्यासाठी प्रगट झालेले. हा गुरुचरित्राचा परमविशेष आहे. ते दत्तात्रेय हा सद्गुरू रूपात आहे. तो वेदाचं पठण न करताना, म्हणजे शिक्षण न घेताना वेद आपोआप प्रगट करतो. त्याच्यानंतर तो यती रूपात आहे, तो संन्यासी रूपात आहे आणि तो सद्गुरू रूपात आहे. आणि हे कार्य असल्यामुळे हा सगळं गुरुचरित्र या 3 याच्या आजच्या भाषेत आपण संकल्पना म्हणू त्याला. तर आजच्या या 3 संकल्पनावर हे सगळं गुरुचरित्र आधारलेलं आहे, संपूर्ण हा विषय. आणि तो जसजसा पाहायला लागतो तेव्हा आपण व्यवहारात ते योगायोग ज्याला आपण म्हणतो तो योगायोग नसतो. तो अतिथी आणि यतीच्या कार्याचं ते प्रगटीकरण असतं. त्याच्यातला मूळ प्रभाव जो असतो, कोणत्याही घटना आणि प्रसंग जीवनामध्ये घडणाऱ्या घटनासुद्धा अमुक असतात वगैरे, तर त्याच्यामागे यती आणि याचे संन्यासी हे सगळे गुणधर्म तिथे अभिप्रेत होतात. गुरुची कृपा केव्हाही होत नाही. गुरु जेव्हा शिष्याला उपदेश देतो, शिष्याची निवड करतो, तेव्हा ते अतिथीचं काम असतं ते. आणि निवड करून त्याला पुढच्या कार्याला लागतं तेव्हा ते यतीचं कार्य असतं. आणि मग त्यामधून त्याला त्याच्या कार्याला शेवटपर्यंत मार्गदर्शन करीत राहणं हे संन्यासाचं काम असतं. म्हणून आपण एक गोष्ट जरूर पहा, रामकृष्ण परमहंसांचं चरित्र वाचा आणि त्या ठिकाणी एका ठिकाणी नमूद आहे की त्यांना दत्तात्रेयाचा साक्षात्कार झालेला आहे, नमूद करून ठेवले आहे तिथे. तर दत्तात्रेय गुरुचं हे कार्यच आहे. अतिथी रूपात प्रगट होऊन काम करणं, संन्यासी रूपात होऊन काम करणं आणि यती रूपामधून काम करणं. आणि असा हा अतिथी रूपात असलेला श्रीपाद श्रीवल्लभ, बरं, तर तो होत असताना अगोदरचा जो अध्याय आहे 6वा आणि 7वा तो महाबळेश्वरचा आहे. गोकर्ण महाबळेश्वरचे 2 अध्याय आहेत. अनेकांना प्रसंग पडतो ही एक पौराणिक कथा इथे घालण्याचं कारण काय? गुरुचरित्रामध्ये स्कंद पुराणातल्या अनेक कथा आहेत, इतर पुराणातल्याही आहेत काही, पण स्कंद पुराणातल्या जास्ती आहे. आणि अनेक पाठकर्त्याला प्रामाणिकपणे प्रश्न होतो की दत्तात्रेयाचं नरसिंह सरस्वती चरित्र चालत असताना या कथा देण्याचं कारण काय? ते देण्याचं कारण आहे, विनाकारण त्या देण्यात आलेल्या नाही. ही जी साखळी आहे यती जीवनाची कार्याची, ही जी साखळी आहे संन्यासी जीवनाच्या कार्याची, ही जी साखळी आहे यती संन्यासी आणि अतिथी रूपाची, त्याच्यासाठी असते. आणि म्हणून ती गुरुचरित्रातली गोकर्ण महाबळेश्वरची कथा आहे. ती कथा काय सांगते की रावण होता, तो महान शिवभक्त होता. आणि त्याने एकदा पाहिलं की आपली आई शिवाची पूजा करते, शिवलिंग मातीचं केलं. तर तो म्हणाला की तू काय करते? ते म्हणे मी शिवपूजा करते. मग हे शिवलिंग कुठं आले? मातीचं केलं. आपल्या इथे किनाऱ्या मात्यांच्या इथंही केलं. अरे मी सम्राट आहे ना, आणि तू मातीचं शिवलिंग करते. मी तुला सर्व देतो, तू शिवाचीच पूजा करते, मी शिवालाच घरी आणतो, मग काय करशील तू? म्हणून रावणाने कैलासाला गेला आणि तिथे तो आपल्या शरीराचे तंतू करून त्यांनी गायन करायला सुरुवात केली. त्या 6व्या अध्यायामध्ये रावण आपल्या विणेवर गायन करतोय आणि त्या गायनाचे राग जर आपण पाहिले तर संपूर्ण शरीर कसं पल्लवित होतं, संपूर्ण रोमांचित होतं आपल्याला दिसून. ते अद्भुत राग आहेत, ते सगळे संगीतातले राग आहे.
म्हणून दत्तात्रेयांनी शेवटी सांगितले नरसिंह सरस्वतीने की जो कोणी अखंडपणे संगीत करेल तर संगीत हे आम्हाला मोठं प्रिय आहे. नरसिंह सरस्वती जेव्हा श्री शैलाला गेले तेव्हा त्यांनी संकीर्तन आणि संगीत या दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याचं हे लोण 6व्या अध्यायापर्यंत आहे. रावणाची जी गीत आहे, शिवाची स्तुती आहे, ती पाहण्यासारखी आहे. नुसती पाहण्यासारखी नाही तर त्याच्या मागचं हे प्रयोजन आहे. आणि ते झाल्यानंतर शिव तिथे प्रसन्न झाला. बराचसा भाग येतो कथेचा. आणि प्रसन्न झाल्यानंतर तू माग काय तर म्हणे बघ तुम्ही माझ्या घरी यावं, तुमचं आत्मलिंगच द्या, मला बाकी काही नको. शिव म्हणे मी दिलं. आणि शिवाने आत्मलिंग दिल्याबरोबर शिव आपलं आत्मलिंग म्हणजे प्राण तत्व संपूर्ण दिलेलं आहे. प्राणतत्व संपूर्ण शिवाची जी स्फुरण शक्ती आहे ती सगळी अर्पण केली ना लिंगरूपामध्ये. आणि म्हणून सगळ्या ठिकाणी हाहाकार झाला. ती कथा आहे सगळी. मग ते गणेशाने हातामध्ये घेतलं. तो रावण घेऊन चालला होता. तर तो रावण घेऊन चालला असताना गणेशाने त्याला संध्येची वेळ झाली. तो वेदपठण करणारा होता तो. तर गणेशाच्या हातामध्ये ते लिंग दिलं. तर गणेश कोण आहे? गणेश हा मुलाधाराच आहे. आणि मुलाधारावर स्थित असलेली परमेश्वरी शक्ती पुढच्या सगळ्या योगिक प्रक्रिया हे करते. हे सगळ्यांना माहिती आहे ही गोष्ट अगदी. म्हणून गणेशाला बाल गणेश त्या ठिकाणी आला आणि त्याने ते शिवलिंग हातावर घेतलं आणि अट घातली की फार जड होत आहे, तू अमक्या वेळात आला नाही, सूर्यास्ता वेळेस आला नाही तर मी हे इथे ठेवून देईल. तो कथेचा भाग आहे. पण जे लिंग दिलेलं आहे ते आत्मलिंग होतं. त्याला संपुट होतं, म्हणजे एक आपण पेटी होण्याच्या भाषेमध्ये. तर तो वेगाने जात असताना रावण ते आत्मलिंग घेऊन कैलासाहून खाली जात असताना त्या संपुटाचा काही भाग निखळला. असं हातामध्ये होतं, उंजळीमध्ये होतं त्याच्या. तो काही भाग निखळला आणि ज्या ठिकाणी निखळला ते वाडी क्षेत्र. हे जे नरसोबाची वाडी जी आहे ते त्या ठिकाणी हे केलेलं आहे. तिथे शिवमंदिर आजही आहे. ज्या ठिकाणी निखळला त्या ठिकाणी. म्हणजे वाडी ते क्षेत्री नरसिंह सरस्वती 12 वर्ष का आले आता आपल्या लक्षात येईल. आणि मग पुढे गोकर्णाला त्यांनी ते स्थापन केलं. गुरुचरित्रकार असं सांगतात आहे की 3 वर्षापर्यंत जो कोणी या गोकर्णाची सेवा करेल, पूजा करेल, ओव्याच्या ओव्या दिल्या त्यांनी, तो माझ्यासारखा होईल असा शंकराने त्या रावणाला वर दिला होता. जो कोणी 3 वर्षापर्यंत या आत्मलिंगाची उपासना करेल, पूजा करेल, तो शिवरूप होईल. इतकी शक्ती त्याला प्राप्त होईल. आणि आपण गुरुचरित्र वाचा, श्रीपाद श्री वल्लभ 3 वर्ष गोकर्णाला राहिले. बरोबर 3 वर्ष. म्हणजे शिवाने रावणाला दिलेलं वरदान 3 वर्ष उपासना म्हणजे शिवस्वरूपाची गोकर्ण महात्म्य लिंगाची. आणि 3 वर्ष तिथे श्रीपादाचं वास्तव्य. ते कशासाठी झालं तर जे कोणी त्या काळात भक्त येत होते त्यांना या आत्मलिंगाचं सर्व श्रेय किंवा कृपाप्रसाद देण्यासाठी. हा श्रीपाद श्री वल्लभ अवताराचा परम विशेष आहे. म्हणून गोकर्णाची संपूर्ण कथा आलेली. त्या गोकर्ण कथेत एक दुसरे आहे. अवकाशामध्ये 3 हे आहेत, ब्रह्मा विष्णू महेश. त्यांना 3 लिंग आहेत. ती कथा आलेली आहे. तर ती त्रिपुरा विद्या आहे. आणि त्या त्रिपुरा विद्येचा वेध करून ती आत्मसात करणं अतिशय गहन आणि गूढ अशी ती 6व्या अध्यायातली ओवी आहे. म्हणजे गुरुचरित्रातले पुराणातले जे संदर्भ आहे तर असे, किंवा कालाग्नीचा, ते कालाग्नीची सुद्धा उपासना आहे. कालाग्नीची जी उपासना आहे, कालाग्नी उपनिषद सुद्धा या नावाचं. तर त्या उपासनेचं सर्व मर्म त्या 6व्या अध्यायामध्ये आणि या गोकर्ण महाबळेश्वरच्या कथेमध्ये आलेलं आहे. आणि म्हणून 2ऱ्या अध्यायातले गुरुरूपातली शिवपूजा, गणेश अग्नी ब्रह्मा विष्णू महेश, 6व्या अध्यायामधली ही कालाग्नी रूपातली उपासना 3 लिंगात आलेली,
ही कशी शिवतत्वाकडे आपल्याला नेते आणि शिवतत्वाचं एक असं गंभीर विशाल आणि भव्य रूप आपल्याला दाखवते. या भव्य रूपाचा मूर्तिमंत आविष्कार श्रीपाद श्री वल्लभ आहे आणि नरसिंह सरस्वती आहे. अशा स्वरूपाचं आपल्याला दिसून येते. तर ही कथा येत असताना आपल्याला दुसरी गोष्ट की वाडी तीर्थक्षेत्री ते आले. गुरु महाराज नरसिंह सरस्वती आले. आपल्या भ्रमण करीत करीत ते आले आहेत ते. आणि तिथे त्यांनी 12 वर्षात राहिलेले आहेत, तप करीत होते. ती कथा संपूर्ण आली. येतच संबंधी 2 गोष्टी आपण फक्त आपल्याला नजरेला आणतात की हे जे वाडी तीर्थक्षेत्र प्रसिद्ध झाल्यानंतर कालांतराने, कारण की श्रीपाद नरसिंह सरस्वतीचा अवतार हा बहामणी काळातला आहे. कालांतराने ते राज्य बुडालं आणि विजापूरची आदिलशाही निर्माण झाली. आणि त्या आदिलशाहीमध्ये एक बादशाह तिथला, आदिलशाहीमधला एक बादशाह, याचा हा मोठा भक्त होता आणि हा खास संगीताचा आवडता होता. त्याचे आपल्या इतिहासातही उल्लेख येतात त्याचे. आणि त्याच्या मुलीचे डोळे गेले. खूप प्रयत्न केले त्या काळात, कोणाला काही त्याचं उत्तर सापडेना. कोणत्या वैद्याला काही झालं नाही आणि त्याचा काही करता आला नाही. तो चिंतित असताना दरबारात काही ब्राह्मणसुद्धा होते, मराठी होते, ब्राह्मण त्याच्या दरबारात होते. त्यांनी विचारलं की तुमच्याजवळ तुमच्या धर्मात कोणी काही एखादा वैद्य आहे का, तुम्हाला काही माहिती आहे? भाषाच होता तो. तर एक जण हा काही हुजूर आहे, वाडीला जर आपण पूजा केली तर त्याचा प्रसाद आपल्याला मिळेल आणि तिचे डोळे बरे होतील. जाऊन पाठवलं त्यांनी ब्राह्मणाला. त्यांनी पूजा केली वगैरे जो काही विधी असेल आणि कालांतराने तिचे डोळे बरे झाले. म्हणून त्या बादशाने वाडीचं मंदिर उभारलं. आजही आपण जा, पुढे गोवणी महाराजांनी ते मोठं केलं. मूळ मंदिर आजही आहे, लहानचं आहे. मग त्याच्या पिंपळ्याची पानं आहेत बाजूला. जे वाडीवरचं जे पादुकावरचं जे मंदिर आहे ते लहान मंदिर आहे, ते बादशाने उभारलेलं आहे. असं ब्राह्मणाच्या तर्फे त्यांनी हे केलं नाही. तर तिथे ते मंदिर उभारलं त्यांनी. आणि त्यांनी गुरुला विनंती केली की आपण मला दर्शन देत जा. बादशाहने बरं आहे म्हणे. तर मी अमुक ठिकाणी ते देईल. कारण विजापूरची घटना आहे. तो बादशाची राजधानी विजापूरला होती. तर विजापूरला किल्ल्याच्या तटाच्या बाजूला आजही दत्त मंदिर आहे. आता कोणत्याही मंदिरामध्ये आपण जर गेलो तर पादुका कुठे असतात? रामाच्या मंदिरात गेलो म्हणा, गजानन महाराजांच्या गेलो तर पादुका समोरच असतात, पलीकडे गर्भगृह असतं. विजापूरच्या मंदिरातल्या, दत्त मंदिरातल्या पादुका कशा आहेत की किल्ल्याच्या बाजूने जर आपण जर उभं राहिलं, तोंड केलं तर त्या ठिकाणी ती पाहण्यासारखी गोष्ट आहे. आणि तो बादशाह आपल्या राजधानीत म्हणजे महालामधून श्री गुरुचं रोजचं दर्शन घ्यायचा. आपण कधी विजापूरला गेला तर त्या दत्तस्थानाला जरूर भेट द्या. आणि पुढे त्या बादशाने औरवाड आणि गौरवाड अशी सनद त्याला दिलेली आहे वाडीच्या पूजेला. ही वाडीच्या पूजेची ऐतिहासिक घटना आहे. ही घटना याच्या गुरुचिंतामध्ये आली नाही, पण इतिहासकारांनी ती नोंदवलेली आहे. तर असं हे वाडीचं, जेव्हा वाडीवर श्री गुरु जाण्यासाठी निघाले तिथे 2-3 घटना घडल्या. ते रोज जायचे, अरण्यात जायचे, हे करायचे. अनेकांना एका नावाड्याला प्रश्न पडला की हे जातात कुठे रोज? त्याचं भाग्य उजायला आलं. म्हणून तो श्री गुरुच्या मागोमाग जायला लागला. तो गेल्यानंतर त्याला असं दिसलं की ती कृष्णाती दुभंग झाली आहे. कथा आहे ती आलेली, गुरुचेतन ती कथा. आणि तो त्यांच्या मागे, बहुतेक तंतू त्याचं नाव आहे, मी त्याचं नाव विसरलो, पाहून सांगता येईल. आणि तो हा सुद्धा तो त्यांच्या गुरुच्या मागोमाग गेला. तर त्याला काय दृश्य दिसलं आहे की पाताळातल्या नागकन्या आणि सगळे हे नाग लोक जे आहेत, तर हे सगळे श्रीगुरूच्या दर्शनाला आलेले आहेत. त्या आसनावर नागाच्या श्री गुरु विराजमान झालेले आहेत आणि त्यांचं पूजन ह्या सगळ्या जणी करतात आहे. नागकन्या आणि योगिनी देवी, जलरूपातल्या देवी. तर त्या कोण होत्या? त्या योगिनी होत्या.
योगिनी कोण आहेत? योगिनी भगवतीच्या जगदंबेच्या सख्या आहेत. जे कोणी उपासना करतात मोठमोठे तंत्रविद्येतले किंवा देवी उपासनातले जे कोणी महात्मे आहेत त्यांना ही गोष्ट दिसून येते. किंवा ही अंबेजोगाईची देवी आहे, ही प्रख्यात देवी ही योगिनी आहे. विजया नावाची ती योगिनी आहे. आणि योगिनी या 8 असतात, एक तर 16 असतात, एक तर 64 असतात. जबलपूरजवळ योगिनीचं मंदिर आहे, मुसलमानांनी फोडलेलं आहे पण ते आजही मंदिर आहे. तो योगिनी या भगवतीच्या सख्या आहेत. आणि भगवतीच्या सख्या असल्यामुळे त्या नित्य जगदंबेच्या सहवासात असतात. त्या कशा रूपात असतात? योगिनी या ज्योती रूपात आहे. जसं आपण दिव्यामध्ये पंथी लावतो आणि पंथीची तेजस्वी वात जशी हे होते, प्रगट होते, तिचा प्रकाश ती आपल्याला जसे देते, तसं ते ज्योती रूप त्या योगिनी आहे. आणि त्या नुसत्या योगिनी ज्योती रूप नाही तर त्या कुठे विराजमान आहेत? त्या जगदंबेच्या मस्तकावर आहेत. आणि त्या ज्या तऱ्हेने 64 योगिनी ज्या तऱ्हेने जगदंबेच्या मस्तकावर विराजमान आहेत, त्याचा जर आपण नकाशा काढला किंवा आकृती काढली तर ती हिंदू मंदिराच्या शिखरासारखी होते. हा प्रश्न विचारणीय आहे बरं, की फक्त हिंदू मंदिरावर शिखर असतं ते आणि आपली सगळ्यांची समजूत आहे की काही कारणास्तव आपल्याला मंदिरात जाता आलं नाही किंवा जाऊ शकलो नाही तर आपण शिखराचं दर्शन हे मंदिरातल्या देवतेचं समजतो, नमस्कार करून आपण येतो. आजही करतात लोक. तर हे शिखरावरचं ही जी आकृती आहे मंदिरावरची आणि हिंदू मंदिराची खूण आहे. हिंदूंनी एक गोष्ट कटाक्षाने हे केली आहे, ती कशी काय सांभाळली हा मोठा प्रश्न आहे. पण हिंदू मंदिराची खूण आहे की त्या मंदिराला शिखर आहे. आणि शिखराशिवाय हिंदू मंदिरं नसतात. तर हे जे हिंदू मंदिराचं हे जे शिखर जे आहे किंवा राजाच्या मस्तकावर मुकुट, देवाच्या मस्तकावर मुकुट, जे काय आपल्याला चित्र दिसतात ते मुकुट कसे असतात? ते असे निमुळते होत आलेले असतात. ते ही राजमुकुटावरची आकृती, शिखराची आकृती ही अनेक कुठून? ही देवी पूजनातून आलेली आहे. या ज्या सगळ्या हे आहेत तिच्या भक्ती आहेत, योगिनी आहेत, ते योगिनी आहेत. देवीचे हे असतात, भैरव असतात आणि योगिनी असतात. ते याचं वैशिष्ट्य आहे. तर या योगिनी श्री गुरुची रोज पूजा करीत असत. आणि म्हणून त्या श्री गुरुची पूजा या योगिनींनी केलेली आहे. कृष्णा नदीच्या ह्याच्यात तो अध्याय आलेला आहे. आणि योगिनीकडून ज्यांची पूजा होते तो महायोगी साक्षात सदाशिव शंकर असतो. सगळा हिंदू धर्माचा इतिहास तुम्ही तपासा, सगळा शंकर परंपरा तपासा, शिवाच्या आहे पहा. शिवाची पूजा ही जी आहे, जेव्हा योगिनी शिवाची पूजा करतात तेव्हा तो सत्पुरुष शिवच स्वरूपात असतो. आणि नरसिंह सरस्वती नेमकं हे सांगतात. जेव्हा ते काशीला जायला निघाले मौंज होऊन, काल आपण पाहिलं की त्यांनी वेद म्हटले आणि मग काशीला जायला निघाले, तेव्हा आई वडील म्हणायला लागले की तुम्ही थांबा ना, कुठे चालतात? तेव्हा श्री गुरु काय म्हणतात आहे, तू हे माते आम्हाला ओळखलंच नाही का? तू आराधिला शंकर आम्हा करविला अवतार. अरे तू पहा ना, तू शंकराची पूजा केली ना, शनी प्रदोष केलं ना, आम्हा करविला अवतार. तुझ्या त्या पूजेतून आम्ही अवतार घेतलेला आहे. प्रयोजकाचं वाक्यरचना आहे. सगळ्या गुरुचरित्रात प्रयोजकाची कॉझट सेंटेन्स आपण कन्स्ट्रक्शन ज्याला म्हणतो, सगळ्या गुरुचरित्रात हे एकमेव वाक्य आहे प्रयोजकाचं. बाकी साधी वाक्य आहे, म्हणजे ग्रामरच्या दृष्टिकोनातून सुद्धा. तर आम्हा करविला अवतार, आम्ही नाही आलो, हे माते तुझ्या व्रतातून आम्हाला यावं लागलं. आणि म्हणून हे जगदंबेचं हे सगळं रूप शिवशक्तीच्या रूपामध्ये गुरुचरित्रामध्ये नानाविध कथातून प्रसंगातून आपल्याला पदोपदी आपल्याला दर्शनात आहे. आणि म्हणून पाताळामधला जो प्रसंग आहे त्या ठिकाणी या सगळ्या नागकन्याने योगिनींनी त्या 16 आहेत, वाडीच्या ज्या योगिनी आहेत त्या 16 याच्या आहेत. आजही ते मंदिर त्यांचं आहे तिथे. आणि त्या 16 योगिनींनी पूजा केलेली आहे. योगिनीकडून पूजा होणं हे शिवशंकराचं महारूप आहे.
ते गुरुक्षेत्राने आपल्याला तो संकेत द्यायला. मग ते बाहेर आले गुरु महाराज आणि मग पुढे गाणगापूरला जायला लागले. तेव्हा गुरु महाराज म्हणे काही हरकत नाही, आमचं स्थान पलीकडे खाली आहे, गाणगापूर आहे आणि आम्ही इथे पादुका स्थापन करतो. म्हणून ज्या पादुका स्थापन केलेल्या आहेत त्यांना मनोहर पादुका म्हणतात, कारण की त्यांची पूजा आजही सकाळच्या पहिली पूजा या 16 योगिनीकडून होते. म्हणून त्या अतिशय ती मनोहर पूजा आहे ना, अतिशय सुंदर पूजा आहे. देवीकडून पूजिलेला शिवशंकर असं त्या पूजेचं रूप आहे वाडीचं याचं. हे वाडी तीर्थक्षेत्र आहे. तर असे हे वाडीचं तीर्थक्षेत्र आणि आजही ते देवीचं 16 योगिनीचं मंदिर त्या ठिकाणी आणि योगिनीकडून श्री गुरुची पूजा अर्चा हे बाकी आपल्याला कुठेही आढळत नाही. हे श्री गुरु अवताराचं परमेश्वराचं हे रूप आहे. मग इथून आपण कुठे येतो, एक एक आपण हे पाहायला लागलो तर अनेक गोष्टी आपल्याला दिसून येतात. 8व्या अध्यायामध्ये काय, 8व्या-9व्या अध्याय अंबिका माता आहे, तिला शनी प्रदोषाचा व्रत दिला आहे आणि श्री गुरु श्रीपाद अवतारात असताना कुरवपूरला आहेत आणि कुरवपूरला असताना तो रजक, एक तिथे रजक होता, धोबी होता, आपले कपड्यावर जायचा, हे करायचा, पण भक्तिभावाने श्रीपादाला वंदन करायचा. तर एकदा त्याला बोलावलं, अरे बळे तू काय आमची भक्ती करतो वगैरे, काय तुझी इच्छा काय. आता सतत पूजा आणि रोज भेटत असल्यावर थोडीशी ओळख झाली होती. तर रजकाचं आहे म्हणे, बा मी अतिशय गरीब आहे वगैरे, अमुक अमुक तो बोलला सर्व. श्रीपाद म्हणे तुझी इच्छा काय, तुला राज्यच पहिलं आहे का, राजभोग घ्यायचा आहे का, घे म्हणे. पण केव्हा पाहिजे, आत्ता पाहिजे की नंतर पाहिजे. तो म्हणे की तारुण्यामध्ये राजभोग घ्यावे, म्हातारपणी घेण्यात काय अर्थ आहे. ते वाक्याचे वाक्य आहेत त्याच्यामध्ये. बरं, तू विदुरा नगरीमध्ये जन्म घेशील म्हणे आणि त्या विदुरा नगरीचा तिथे उल्लेख आहे. विदुरा नगरी म्हणजे बिदर. तिथे पुढे हिंदू राज्य होतं, नंतर ते मुसलमान, ते सगळी मुसलमानशाही तिथे आलेली आहे. तर त्या वंशात, त्या बहामनी वंशात तू जन्माळायचे. तर त्या वंशातला जो राजा आहे बरं, अल्लाउद्दीन अहमद दुसरा, त्याचं मूळचं नाव जाफर खान, तो श्री गुरुचा भक्त आहे. तर तो हा पूर्वजन्मीतला रजक आहे. आणि म्हणून जेव्हा गुरु महाराज गाणगापूरला गेले तेव्हा हा जाफर खान राज्यावर आला होता आणि राज्यावर आल्यानंतर याच्या मांडीला फोड आला आणि खूप वैद्य केले, काही फायदा झाला नाही. तेव्हा ब्राह्मणाने सांगितलं की महाराज आमचा एक साधू पुरुष तिथे गाणगापूरला आहे, त्यांच्याकडे त्यांच्या कृपेने बरे होतील. हा तिथे गेला, राजा पायी पायी गेलेला आहे. राजा तिथे आल्यानंतर गाणगापूरला सगळं सेवा वगैरे बाजूला ठेवून पायी पायी गेलेला आहे तिथे आणि श्री गुरुचं दर्शन घेतलेलं आहे. श्री गुरुचं दर्शन कुठे घेतलं आहे, गाणगापुरी. श्री गुरुचा वास होता संगमावर, संगमावर श्री गुरुचा वास होता. पण बादशाची भेट जी घेतलेली आहे ती पापविनाशी तीर्थावर. आणि पापविनाशी तीर्थ हे फक्त 2 ठिकाणी आहे, 2 नाही 3 ठिकाणी आहे. एक वाडीला आहे, एक गाणगापूरला आहे, गाणगापूरला वाडी तीर्थ, आणि एक बिदरला आहे. आधी पापविनाशी तीर्थ बिदरला बाहेर आहे. तर या पाप म्हणजे तो शब्दच आणि ती जागा अतिशय संकेत महत्त्वपूर्ण आहे की या बादशाने केलेली सगळी पापकृत्य त्याच्या जीवनात ही धुवून काढणं. म्हणून श्री गुरुंनी प्रथमा त्याची पापविनाशी तीर्थावर भेट घेतलेली, मग त्याच्या ते राजवाड्यामध्ये घेतले. तो भाग आपण पुढे पाहणार आहोत. तर अशी ही घटना, रजकाची घटना. आणि मग श्रीपाद तो म्हणतो कबूल आहे महाराज, मी राजा होईल, पुढच्या जन्मी होईल, सगळं भोग घेईल. तसं त्याला प्राप्त झालं. पण तुमचं दर्शन मला अंतर येईल ना, तुम्ही मला कसं काय दे, मी कसं काय तुम्हाला भेटेल. तर श्री गुरु काय म्हणतात आहे, श्रीपाद श्री गुरु, आम्हा येणे असे, आम्ही येणार आहोत. त्या रजकाला म्हणून राहिले ते, आम्हा येणे असे नाम नरसिंह सरस्वती संन्यास वेश धरुणी. आम्ही जेव्हा येऊ तेव्हा नरसिंह सरस्वती रूपाने येऊ आणि संन्यास ही आमची अवस्था आहे. इथे श्रीपादांनी चक्क स्वरूपात सांगितलेलं आहे की मी नरसिंह सरस्वती आहे, मी नरसिंह सरस्वती आहे.
मी शाश्वत आहे, मग सनातन आहे. म्हणून आपण कधी काळी किंवा कधी काळी जर विदर्भात कारंजाला जे श्री गुरुचं जन्मस्थान आहे तिथे मंदिर आहे आता मोठं, जर तिथे गेला तर तिथे नरसिंह सरस्वती दत्त मंदिर असे काही शब्द नाहीत. तिथे वर पाठी लिहिलेले आहे श्रीपाद श्री वल्लभ मंदिर. आधी तिथे जाऊन पाहतो. हा अशा तऱ्हेचा हा श्रीपाद श्री वल्लभ आम्हा येणे असे, आम्ही पुन्हा येणार आहोत असं त्या रजकाला सांगतात आहे. आणि गाणगापूरला जेव्हा तो बादशाह आला तेव्हा म्हणतात एवढा मोठा सार्वभौम बादशाह तो आल्यानंतर श्री गुरु त्याचा उल्लेख काय करतात आहे 50व्या अध्यायामध्ये. एखादा मंत्री किंवा कोणी अधिकारी आला तर आपण भांबवून जातो, गडबडून जातो, या 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 बसा, अमुक करा तमुक करा असं आपण म्हणतो. श्रीगुरु तसं काही नाही करत. का रे रजका कोट्यासी बहुत दिवसासी भेटलासी, हे रजका कुठे होतास आजपर्यंत, अनेक दिवसांनी भेटलं असतं तुम्हाला. म्हणजे श्रीगुरु त्याला पूर्व आयुष्याचा पूर्वजन्मातलं आठवण करून देतात आहे. आणि मग त्याला असं की आहे तसा श्रीपाद श्री वल्लभ आहेत. म्हणजे कालाचा भेद करून जन्मोजन्मीच्या आपल्या अवताराचं रूप भक्तांना प्रगट करणं आणि ते सांगणं हे श्री गुरु अवताराचं परम विशेष आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. आणि म्हणून हे करीत असताना आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट दिसते आहे, ती म्हणजे पादुका. आपण पहिला विषय तो घेतला होता की या पादुका वाडीला त्यांनी पादुका का स्थापन केली. तर त्या ज्या पादुका आहेत त्याचा जो डावा जो पाय असतो तो शक्तीचा असतो, तो मंत्रात्मक असतो. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण कधी पंढरपूरला गेलात, अनेक जण गेले असतील, विठ्ठलाचं दर्शन घेतलं. कसं दर्शन घेतो आपण, हे कोविडचा सध्याचा पिरियड सोडून द्या, विठ्ठलाच्या पायावर आपण डोकं ठेवतो ना सगळे भक्तजण. तर विठ्ठलाचे पाय आणि आपलं मस्तक याचा स्पर्श होतो. आणि विठ्ठलाच्या शरीरातली सगळी कुंडलिनी शक्ती, परमेश्वर शक्ती त्या पायामधून आपल्या मस्तकात कुठे जाते, मस्तकात म्हणजे भिवयापाशी जाते, आज्ञाचक्रामध्ये जाते. म्हणजे भक्ताला त्या कुंडलीचं संक्रमित अवस्था असरूप तिथे अवस्था प्राप्त होते किंवा अनुभव येतो त्यावेळी. म्हणून पादुकामधून त्या सगळ्या अवताराची मंत्रशक्तीने कुंडलिनी शक्ती प्रगट होत असते. आणि ती कुंडलिनी शक्ती भक्ताला स्पर्श करते, आपल्या मस्तकाला स्पर्श करते आणि तो भक्त कृतकृतार्थ होतो. म्हणून हे पादुकाचं पूजन आहे. पादुका म्हणजे काही कुठे काही चपला नव्हत्या, अमुक होतं आणि खडा होता असं नाही आहे. तर मंत्रशक्तीतला तो प्रकार आहे. आणि मंत्रविद्येतून ती सगळी शक्ती संक्रमित होते. त्याला नाव आहे शक्तिपात. हा शक्तिपात योग आणि तंत्रमार्गातला आहे. आणि हा 4 तऱ्हेने होतो, 4 प्रकाराने होतो, 4 तऱ्हेने होतो. एक तर तो वाणीने होतो. गुरु आपल्या वाणीने त्या भक्ताला किंवा साधकाला किंवा शिष्याला तो आपली सगळी शक्ती संक्रमित करतात, आपली शक्ती संक्रमित करतात किंवा तिचं रूप प्रचिती दाखवतात. एक तर वाणी. दुसरं प्रत्यक्ष स्पर्श, काहीतरी कुठेतरी स्पर्श करतात. कसंही करतील, कोणत्या तऱ्हेने करायचा, नाडी जपतील, त्याची योग हे करतील, तो प्रकार वेगवेगळा असू शकेल, पण स्पर्शाने. तिसरं दृष्टीने, नजरेतून, दृष्टीमधून ते होतं. आणि चौथं, तिन्ही जर शक्य नसेल तर सद्गुरू एका ठिकाणी संकल्प करतात, त्याची प्रति युगायुगात किंवा अनेक लांब अमेरिकेमध्ये किंवा रशियामध्ये जरी भक्त जरी असला तरी त्याला प्रतीती तिथे येते, संकल्पाने येते, किंवा 6 महिन्यांनी किंवा 10 वर्षांनी. म्हणजे अशा तऱ्हेने संपूर्ण तो शक्तिपात योग मार्गाने, तंत्र मार्गाने शिष्यामध्ये संक्रमित करतात, त्याला समाधीची अवस्था प्राप्त करून देतात. असं हे श्री गुरुचरित्राच्या पादुकाचं परम वैभव आहे. या वैभवाचं आपण दर्शन घ्यावं एवढी विनंती करून मी आजचं भाषण समाप्त